गुढीपाडवा हा भारतीय संस्कृतीत 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक आहे। यात नागरिक बहुतांशपणे शुभ गोष्टी अथवा खरेदी करण्यास प्राधान्य देतात। आर्थिक उलाढालीची शक्यता पाहता व्यापारी देखील उत्साही असून बाजारपेठ सज्ज झाल्याचं चित्र आहे। येत्या 9 एप्रिल रोजी गुढीपाडवा साजरा होणार आहे। एप्रिल महिन्याच्या प्रारंभापासूनच इलेक्ट्रॉनिक्स फर्निचर शोरूम संचालकांनी कंबर कसली आहे। या आठवड्यात विविध प्रकारच्या सवलतींचा वर्षाव कंपन्यांद्वारे जाहीर करण्यात आला आहे। विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांवर मोठ्या प्रमाणात सवलती राहणार असल्याचं चित्र आहे। त्याचप्रमाणे रेडीमेड गारमेंटच्या दुकानांमध्ये गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर गर्दी राहण्याचा अंदाज आहे। गेल्या काही वर्षांमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी मंगलवेश परिधान करून सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा ट्रेंड वाढलाय। त्यामुळे साहजिकच कुर्ता पायजामा, पैठणी साडी, रेडीमेड नववार पातळ यांची विक्री वाढली आहे। हाच ट्रेंड यंदाही कायम राहणार आहे। याचा फायदा रेडीमेड गारमेंट सेक्टरला होईल असा विश्वास विक्रेत्यांनी व्यक्त केलाय। ऑटोमोबाईल सेक्टरचा विचार करता इलेक्ट्रिक व्हेइकलला मागणी वाढली आहे। परिणामतः नववर्षाचा मुहूर्त साधत इलेक्ट्रिक व्हेइकल घरी आणण्यास ग्राहक उत्सुक आहे। साधारणपणे दुचाकी, चारचाकी खरेदी गुढीपाडवा, दसरा, दिवाळी या मुहूर्तांवर होत असून पाडव्याला 100 दुचाक्या आणि 50 चारचाक्यांची विक्री होण्याचा अंदाज आहे। यासोबतच सोन्याचा दर विक्रमी आकडा गाठला असला तरी खरेदी कमी झालेली नाही। गेल्या 10 वर्षातील खरेदी पाहता गुढीपाडव्याला सोने खरेदी वाढली आहे। शहरातील ब्रँडेड शोरूममध्ये ग्राहकांची गर्दी दिसू लागली आहे। यंदाही हीच अपेक्षा असून सोन्याचा दर गुढीपाडव्यापर्यंत 800 ते 1000 रुपयांनी वाढला तरीही खरेदी कमी होणार नाही असे सराफा व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे।